गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूनी भगिनी, तुम्ही कशा आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? एक्सपायरी स्पेशल धमाकेदार. पण खरंच काही आज करता आलं का? कारण का मार्केटमध्ये आज एक बुलिश मुवमेंट आली होती. बघा, काल आपण काय बोललो होतो, काल समजण्याचा प्रयत्न केला की इथे एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे मला, बरोबर आहे. रेड कॅन्डलची अपेक्षा जी लगभग 80-50 पर्यंत असेल. कारण का एवढा दिवस मार्केट एका झोन मध्ये, तर मार्केट निफ्टीची एक्सपायरीला जर काही करत नसेल तर सेन्सेक्सच्या एक्सपायरी करायला मार्केट काहीच करणार नाही. म्हणजे निफ्टीची वाया गेली असेल ना एक्सपायरी, तर सेन्सेक्सच्या एक्सपायरी पण मार्केट ट्रॅप करणार हे सगळ्यांना कळलं होतं. ओके, याला सायकोलॉजिकल ट्रेडिंग बोलतात. त्यामुळे जर आता विषय असा येत असेल की मार्केटमध्ये नक्की काय चाललंय, समजण्याच्या परे, समजण्याच्या पलीकडे, त्यामुळे नाही कराल, थांबाल, तर चांगली गोष्ट आहे. आज पण तुम्ही जर बघाल तर माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये काही गोष्टी टाकल्या होत्या मी. तसं तुम्हाला सांगितलं, काल मी जरा फॅमिलीमध्ये बिझी होतो, त्यामुळे मी काय केलं नाही. फक्त एस्टेटचा एकच व्हिडिओ होता 11 तारखेसाठी, आजच्यासाठी. आणि आज सांगले सेटअप, शुड वी टेक ट्रेड नोट. मी सरळ टाकतो, तुम्ही काय करायचं आहे नाही करायचं आहे तुमच्यावरती आहे. एक गाईडलाईन नसते, त्या पद्धतीमध्ये तुम्ही काम करा. एक विचारश्रेणी आहे, विजन आहे, प्रिडिक्शन आहे, टेक्निकलचा एक्सपिरियन्स आहे. हे जेव्हा सगळं एकत्र येतं ना, तेव्हा जाऊन कुठे आपल्याला एक यश भेटतं. आणि हे यश सहजासहजी भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत, खूप वर्ष द्यावं लागतात मार्केटला. मी आज सोमवारी मार्केट उघडलं, त्यानंतर शुक्रवारी मार्केट उघडलं, त्यानंतर 1.5 महिन्यात मार्केट उघडलं, असं बोलून करून चालत नाही. कारण कॅन्डल्स पॅटर्न्स हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. ओपनिंग क्लोजिंग कुठे आहे, लो हाय काय, या गोष्टी आहेत. आज पण त्याच लो हाय, प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे हाय, कालची क्लोजिंग कुठे, त्यावरती खूप लोकांनी ट्रेड केलं. खूप बरं वाटतं. आणि त्या सगळ्या गृहिणी होत्या, माझ्या बहिणी होत्या, ज्यांनी माझ्याकडे प्रशिक्षण घेऊन शिकले. त्यांचं खूप अभिनंदन. काय नाही, 10 पॉईंट, 15 पॉईंट, 5 पॉईंट, 20 पॉईंट असे काढलेत, पण काढलेत. ओके, त्यानंतर सांगितलं रिजेक्शन. त्यानंतर एक सांगितलं, बाबा असं काहीतरी मार्केट करणार आहे, इकडनं परत मार्केट खाली येऊ शकतं. बघा कसं मार्केट प्राइजेक्शन करतंय, इकडनं प्रिव्हियस डे क्लोजिंग आहे, त्यामुळे मार्केट ह्याच्यावरती जाऊन परत खाली येण्याचा या ट्रॅप करण्याचा. म्हणजे आपल्याला सवय होती ना की वरती 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 आपण इथे ब्रेकआउट झाला म्हणून बोलतो आणि घेतो. जसं आपण घेतो मार्केट फिरतं. हे निव्वळ सगळ्यांबरोबर होतं, 99.99% लोकांबरोबर होतं. त्यासाठी आपल्याला थांबणं जरुरी आहे. आणि त्यानंतर डायरेक्टली फॉल आला. त्यानंतर मी इथे सांगितलं की हाफ शॉर्ट आहे, आणि त्यानंतर मी एक शॉर्ट घेतला, छोटी स्कॅल्पिंग 30 पॉईंटची, 50 ला घेऊन 80 ला काढला. ही मोठी गोष्ट नाहीये. मी चुकीचा असू शकेन, बरोबर शकेन. फक्त डे लो, कालचा जो प्रिव्हियस डे क्लोजिंग होती, डे लो नाही, प्रिव्हियस डे क्लोजिंग होती ना, तिकडे मी शॉर्ट काउंट टाकला. त्यानंतर मार्केट अजूनही वरती गेलं, खूप वरती गेलं. तुम्ही जर बघाल ना, इकडे कमीत कमी 80 काय, त्याच्यावरती पण मार्केट गेलं. ओके, मार्केट कुठपर्यंत गेलं, 320 पर्यंत गेलं. त्यानंतर मार्केट परत त्याच लेवलला आलं. कधी कळलं मला घ्यायचं, जेव्हा मार्केटनी हा जो बाउन्स दिला ना, त्यावरती घेतलं. काय काय जणांनी मला आज माझं एक सेशन झालं की नक्की तुम्ही काय केलं. त्यांचं म्हणणं असं होतं, बघा छोटा व्हिडिओ आहे, पण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. अशाच छोट्या गोष्टी आम्ही रोज शेअरिंग करतो माझ्या फॅमिलीच्या मेंबर्स बरोबर, आमच्या बहिणी आहेत, त्याच्यावर डिस्कस करतो. तुम्ही ट्रेड का घेतलात, रिझन शुड बी फॉर ट्रेडिंग. मी हर वेळेस सांगतो, कुठलंही कारण असल्याशिवाय ट्रेडिंग करू नका. त्या शुड बी रिझन. आरचा डायव्हर्जन, काही गोष्टी असल्या तर तुम्ही ट्रेड करा. मार्केटनी गॅप डाऊन दिला, त्यानंतर मार्केट इकडे जाऊन याच लेवलला रिजेक्शन घेतलं. सगळ्यांना वाटलं इव्हनिंग स्टार बनलाय. नीट बघा, इव्हनिंग स्टार बनलाय. इन्व्हर्ट हॅमर, ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल, म्हणजे मार्केटला खाली यायचं हे सगळ्यांच्या नजरेमध्ये. कारण आपण हे शिकतोय, पण त्याच्या पाठची सायकोलॉजी ताईंनी मला सांगितली. त्यांचं खूप अभिवादन करतो, खूप बरं वाटलं त्याच्याशी बोलून मला. सर बोलतात, पण त्या कॅन्डलला, एका ग्रीन कॅन्डलनी, पुऱ्या कॅन्डलला हा जो पुरा पॅटर्न होता ना सेलरचा, एका ग्रीन कॅन्डलनी खाल्लं. डे हायला एक पुल बॅक दिला आणि मार्केटने गेलं. बोलतो सर मी एवढाच पॉईंट काढले, 20 पॉईंट काढून निघून गेले. त्यानंतर मार्केटने परत रिटेस्ट केली की मी हिंमत नाही केली, कारण का माझं पोट भरलेलं, मला 10-20 पॉईंट कमवत. हे जे आपण ऐकतो ना की मला 10-20 पॉईंट काफी आहे, मी 200 पॉईंट, 300 पॉईंट, 50 पॉईंट घेतल्याशिवाय जाणार नाही. मार्केट रोज देणार नाही. त्यामुळे बरं वाटतं की ते जे शिकलेत त्याच्यावरती ते अंमलबजावणी करतात. सेटअप, डिसिप्लिन, रूल्स,
हे उगाच मार्केटमध्ये बनवले नाहीयेत. मी पण आज 30 पॉईंट घेऊन गेले, त्या 20 पॉईंट घेऊन गेला, कोणी 5 पॉईंट काढले, कोणी 10 पॉईंट काढले, कोणी 15 पॉईंट काढले, मला मेसेज आले. म्हणजे मुवमेंट पकडली सगळ्यांनी, हा मुवमेंट पकडली. पण त्यानंतर काय, मार्केट परत त्याच झोन मध्ये, म्हणजे जैसे थे वैसे. म्हणजे नक्की तर मार्केटला करायचे काय बघा, तुम्हाला एक सायकोलॉजिकल स्टेडिंग सांगतो, 15 मिनिटांमध्ये मार्केटला घेऊया आपण. काय बघून वाटतंय 15 मिनिटांमध्ये आपण जर छोटे कॅन्डल करतो ना, मी काय वाटतंय, मार्केट वारंवार खाली येते. ओके, खाली येते, पण त्यानंतर मार्केट परत थांबते. ओके, जर लेवल इम्पॉर्टंट बघितली, मी 1 तासात येऊन बघतो ना, तर मार्केटमध्ये एक आहेत ना झोन निर्माण झालेला आहे. कुठला झोन, तर तुम्ही बघाल ना, तर हा एक झोन निर्माण झालेला आहे पुरा असा, किंवा मी असा पण बघू शकतो 500 पर्यंत. त्या झोन मध्ये जर मी हा खालचा शेवटचा भाग पकडलेला, म्हणजे टेक्निक वरती मग समजावण्याचा प्रयत्न करतो, हा लो आणि आजचा लो आणि 2 वेळा हा लो, तर मार्केट 180 ला वारंवार टेस्ट करते. बघा, मी तुम्हाला हर वेळा, तुम्ही माझे पहिल्यापासून जो व्हिडिओ बघत असताना मी तुम्हाला हर वेळा सांगितलंय, जेव्हा एक दिवार, एक भिंत वरती ज्या वेळेला जास्त घात या घाव होतात ना, ती दिवार कमजोर होते आणि तुटते, बरोबर आहे. मग आता काय झालंय, वारंवार खालच्या साईडला प्रेशर येतोय, बहुतांश मार्केट पडण्याच्या कगारवरती आहे. बघा, मार्केटला जायचं असतं ना, मार्केटला कधी पण वर जायचं असतं ना, सिंपल गोष्ट आहे. मार्केट काय करतं म्हणजे खाली आल्यावर आहेत ना, खूप वेळा ना इथे रिटेस्ट करून, खाली येऊन रिटेस्ट करून, असा एक काहीतरी कन्सोलिडेट करतं, त्यानंतर वर जात आहे. पण इथे मार्केट जर बघाल ना तुम्ही, हर एक वेळेला एक लोअर लो बनवत चाललेलं आहे. त्यामुळे भीती निर्माण अशी झालेली आहे की मार्केट कधी पण पडू शकतं. म्हणजे क्रॅशची परिस्थिती नाही, पण मार्केट हो खाली येण्याच्या कगारवरती दिसते. 23,000चा लेवल नक्कीच तुटल्याचा मला भास होतोय. हे टेक्निकल वरती आहे, माझ्या एक्सपिरियन्स वरती आहे. मी बहुतांश चुकीचा असू शकतो या बरोबर असू शकतो, इक्विटी वाल्यांचा जरासा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण मेन गोष्ट काय माहितीये का, जर मी डेली वरती आलो ना, ही जी ग्रीन कॅन्डल आहे, ओके, लगभग 160 ची आहे. मार्केट हर वेळा त्याला टेस्ट करते. जर मी अजून खाली आलो ना, तर मला ही लेवल भेटते. या दोन्ही लेवल्स एकच आहेत. 23,066 आहेत, तर मी 50 राऊंड व्यू घेतोय. ओके, मी जरा अजून पुढे सरकतो ना, तर ह्या लेवल्स आहेत सगळ्या. आता मेन गोष्ट काय, 23,050-60 सोडा, 23,000 जर तुटला ना, तर मार्केटला ह्या लेवल टेस्ट करायला काही हरकत नाही. 22,500, त्यानंतर 22,180 पर्यंत मार्केट यायला काही हरकत नाही, कारण का त्याच दिशेने दिसतंय. मेन गोष्ट काय, मार्केट एकदा खाली, एकदा वर, एकदा खाली, आणि मी काल सांगितलं रेड कॅन्डलची अपेक्षा आहे मला, बरोबर आहे. मार्केटनी ट्रॅप केलंय सगळ्यांना, मार्केटने सगळ्यांनी ट्रॅप केलंय, नीट बघा आणि समजण्याचा प्रयत्न करा. मार्केटनी रेड कॅन्डल एक अपेक्षित होती, पण मध्येच ती रेड नसून ग्रीन झाले, पण वरनं तुम्हाला जी विक दिसते ना, ह्याला प्रेशर आहे, सेलरचा दबाव वरनं आहे. त्यामुळे आता शुक्रवारची क्लोजिंग या वीकली क्लोजिंग फार इम्पॉर्टंट राहणार आहे. म्हणजे शुक्रवार, उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या जर मार्केटनी गॅप अप ओपनिंग देऊन जर ह्या लेवल्स तोडायचा प्रयत्न केला, इवन मी तर बोलतो ना, लगभग तरी ही जी रेड कॅन्डल आहे ना, ही रेड कॅन्डल आणि त्या अगोदरची ही एक रेड कॅन्डल, दोघांना जर पकडलं त्याचा एकच दिसतोय मला, जो बॉटम आहे तो एकच दिसतोय. आणि मार्केट बघा त्या लेवलला खूपदा येऊन गेलं आणि त्याच लेवलला मार्केट काम करतंय. आज पण ठिकाणी डिसिजन घेतले मी असं समजू शकतो. मार्केट तुम्हाला डायरेक्टली सगळ्या गोष्टी क्लिअर दिसत नाही. किती निघते लेवल, 380. जर मार्केटने उद्या 380 तोडला, तर मार्केटमध्ये समजेल मी एक डबल बॉटम बनला आणि मार्केट वरच्या दिशेला जायला तयार आहे. नाहीतर मार्केट पुढच्या हप्त्यामध्ये पण खूप थकवेल, कन्सोलिडेट होईल आणि नंतर मग खाली येईल. ओके, तर जास्त दिवस कन्सोलिडेट झालं तर मग मी बोलू शकेन की यस, इथे बायर्स आहेत, पडून देत नाहीयेत आणि मग वरती येईल. म्हणजे आता हा हप्ता, तर त्याचा पुढचा हप्ता पण फार इम्पॉर्टंट झाला आहे, कारण का इकडनं 1000 पॉईंटची रॅली वरती आणि 1000 पॉईंटची रॅली खाली दिसते. मार्केट एकदम न्यूट्रल बेस वरती आहे. सांगायचं तात्पर्य काय, उगाच पेनिक होऊ नका, उगाच मोठे मोठे ट्रेड घेऊ नका.
आपला सेटअप लागलेला आहे तोच राहणार आहे, कारण का मार्केटने असं काहीच केलं नाहीये जिकडे ब्रेकआउट या ब्रेकडाऊन दिलेलं आहे. मार्केट वरती जाऊन ब्रेकआउट करून परत ट्रॅप करून मार्केट त्याच लेवल आलंय. 160 ची लेवल आहे. आपल्याला काय पाहिजे की मार्केटनी आपली 380 तुम्हाला सांगितली, तर ही ट्रेंड लाईन त्याच लेवलला लगभग येते. बघा वरची ट्रेंड लाईन लागली ना आपली, ती 380 लेवलला लगभग 400 लेवल येते. इकडे जर मार्केटने पुल बॅक दिला, बघा गॅप अप ओपन होऊन मार्केटने जर पुल बॅक दिला ना, तर मार्केट मग उद्याच्या उद्याच एक मोठी रॅली तुम्हाला बघायला भेटेल. आणि मी अपेक्षा करतो की उद्या ती गोष्ट व्हावी, घडावी. मी बहुतांशी चुकीचं आहे, बरोबर असू शकतो. माझ्या सेटअप वरती कोणी ट्रेड घेऊ नका, कारण का मी सेबी रजिस्टर्ड नाहीये. डिस्क्लेमर देऊन झालो. बोलणं बोलणं भाग आहे. माझ्या बोलण्याचं तात्पर्य काय आहे, मार्केट जर एवढा दिवस तुम्हाला थकवत असेल ना, त्याच्या पाठी सायकोलॉजी आहे. तुम्हाला माहितीये का, जेव्हा कुठल्याही गोष्टी शिकार होते ना जंगलामध्ये, तेव्हा शिकारला पळून पळून थकवलं जातं आणि त्यानंतर मारलं जातं. मार्केट तसंच करते, तुम्हाला थकवेल, रडवेल, पैसा कॅपिटल खाऊन टाकेल, संपून टाकेल आणि नंतर मोठी रॅली देईल आणि त्या दिवशी तुमच्याकडे पैसा नसेल. म्हणून बोललो डिसिप्लिन असणं जरुरी आहे. मी सायकोलॉजी ट्रेडिंग मध्ये हेच शिकवतो, माझ्या सेशन मध्ये हेच समजण्याचा प्रयत्न करतो की थांबणं जरुरी आहे, डिसिप्लिन जरुरी आहे, सेटअप आल्यानंतर जरुरी आहे. आज पण मी सांगितलं सेटअप आला, विषय संपला. त्या व्यक्तीने पण 5-10 पॉईंट काढले, म्हणजे ती व्यक्तीला माहिती की सेटअप आहे. पण बॅरिश मार्केटमध्ये कॉल घ्यायला हिंमत लागते, कारण मार्केटमध्ये बघा प्रिव्हियस क्लोजिंग होती, रेसिस्टन्स होता, त्यामुळे मार्केट आणि मार्केटने तसंच केलं, शेवटी ट्रॅप केलंच ना. खूप लोक ट्रॅप झाले असतील आज ब्रेकआउटला, ह्या मुवमेंटला 12:30 नंतर मार्केट खुललं, मस्तपैकी पुलबॅक दिला आणि मार्केट वरती जाईल, 400 पर्यंत येईल, विषय संपला. ओके, तुम्हाला असं वाटतं की सकाळी जर कोणी कॉल घेतला असेल आणि तो कॅरी फॉरवर्ड केला, पॉसिबल नाहीये. जगामध्ये कुठलाही व्यक्ती असं ना करू शकत नाही. तेव्हा त्याच्याकडे कॅपिटल असला ना तरी तो होल्डिंग करू शकणार नाही, कारण का प्रीमियम डीकेचा विषय तुम्हाला माहिती असेल तर तो सत्य आहे आणि हेच अटल सत्य आहे की प्रीमियम डीके हर एक मिनिटाला होतं. कालचा प्रीमियम उचलून घ्या तुम्ही. आज बघा मार्केट 300 ला गेलं असेल तर कालचा प्रीमियम परत तिथेच गेलाय का, चेक करून घ्या तुम्ही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला गेलाय की नाही गेलाय. तो जाणारच नाही, पॉसिबलच नाही. काल जर प्रीमियम समजा 200 ला असेल ना, तर आज मार्केट परत इकडे उघडून परत 300 ला गेला असेल ना, तो प्रीमियम 200 ला गेलाच नसेल, लिहून देतो. कारण का प्रीमियम डिके होतं हे तुम्हाला समजलं पाहिजे, कळलं पाहिजे. माझा सेटअप तोच राहणार आहे. उद्याचा दिवस फार इम्पॉर्टंट होणार आहे, कारण का वीकली क्लोजिंग भेटणार आहे. वीकली क्लोजिंग नंतर मंडेचा दिवस बघण्यासारखा आहे. निफ्टीची एक्सपायरी परत मंगळवारी आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी नाहीये, 18 तारीख लास्ट आहे, त्यानंतर एक्सपायरी नाहीये. हा खेळ जूनचा खूप अवघड जाणार आहे. जून महिना खूप अवघड जाणार आहे. मी तुम्हाला घाबरत नाहीये, भीतीचं वातावरण निर्माण करत नाहीये, पण मार्केटची परिस्थिती अशीच आहे. मी काय, तुम्ही काय, मला ऐकणारे हे सबस्क्रायबर्स काय, जे माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्यावर ऐकतायत, समजतायत, त्याच्यावर ट्रेडिंग करतायत, सेटअप घेतात, दुनिया परेशान झालेली आहे. त्यामुळे तुमचाच विषय नाहीये, आज नाही उद्या आशेवरतीच जग जिंकलं जातं की मी करून दाखवेन, माझ्याकडनं होणार आणि उद्या ते होईल. ज्या दिवशी उद्या होईल त्या दिवशी तुमच्याकडे कॅपिटल नसेल तर फायदा काय. म्हणून थांबायला पहिले शिका. ट्रेड करू नका, ट्रेड मध्ये घाई करू नका. आज ज्याने प्रॉफिट केलं माझ्या सेटअप वरती, माझ्या माझ्या व्हिडिओ ऐकून, व्हिडिओ समजून, त्या सेटअप वरती त्यांना खूप आभार, धन्यवाद. असंच तुम्ही करत राहा. तुम्ही मोठे व्हा, त्यानंतर मी मोठा होईन. बी पॉझिटिव्ह. सुख दुःख ते येत राहणार. आज खाली येतं उद्या वरती जाणार आणि मार्केट बनलंच वरती जाण्यासाठी. जर खाली येण्यासाठी मार्केट बनलं असतं तर कोणी पैसा लावला नसता, करोडो अब्जोपती लागली नसते त्याच्यामध्ये. कळलं का? त्यामुळे समजण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ इथे थांबवत आहे. व्हिडिओचं कंटेंट तुम्हाला समजलं असेल, सायकोलॉजिकल ट्रेडिंग तुम्हाला समजली असेल, सायकोलॉजी ट्रेडिंग तुम्हाला समजायची असेल अजून डीप मध्ये. कधी कधी एफएनओ वाले ट्रेडर्स असतात पण त्यांना सायकोलॉजी ट्रेडिंग येत नाही. जर अशाच काही गोष्टी तुम्हाला समजायला शिकायच्या तर मला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. फक्त जिद्द आणि मेहनत असली पाहिजे. बाकी वरती बसलेला तुमच्या बरोबरच आहे. ठीक आहे. बी पॉझिटिव्ह आयुष्यात, हसत राहा. आजच्या दिवसासाठी एवढंच, इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.